आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे। महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी त्यांची याचिका आहे। या याचिकेमध्ये महेश सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप करण्यात आलाय। या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दाखवणं हे आवश्यक, मात्र जनतेची दिशाभूल करून स्वतःवरील 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवली असा हा आरोप सरवणकरांनी आपल्या याचिकेतून केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर सदा सरवणकर हे उमेदवार होते माहीम विधानसभा मतदारसंघात आणि त्यांना महेश सावंत यांच्याकडनं पराभवाचा सामना करावा लागला आणि यानंतर आता महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका सदा सरवणकर यांनी दाखल केलेली आहे। महेश सावंत हे सध्या विद्यमान आमदार आहे, मात्र ज्यावेळी विधानसभेची उमेदवारी त्यांनी दाखल केली त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवली आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी असं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलंय। आणि स्वाभाविक आहे, जर हे सिद्ध झालं, त्यांनी प्रतिज्ञापत्रावरती जर खोटी माहिती दिली तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते। मात्र याचा सर्वस्वी निर्णय न्यायालयामध्ये असणार आहे। न्यायालयात सदा सरवणकर यांना हे सिद्ध करावं लागेल की महेश सावंत यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवली होती त्या गुन्ह्यांची। आणि अर्थातच हे गुन्हे देखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेच्या आधीचे गुन्हे असायला पाहिजे। त्यामुळे आता नेमकं 28 तारखेला या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे। या सुनावणीत काय नेमकं होतं आणि नेमकं न्यायालयात सदा सरवणकर हे सिद्ध करू शकतात का महेश सावंत यांची उमेदवारी ही अवैध पद्धतीची आहे, त्यासोबतच त्यांनी गुन्ह्यांची माहिती आपल्या प्रतिज्ञापत्रात लपवली होती, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। अर्थातच आता महेश सावंत यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय।